सकाळची सुरुवात आहे. सकाळी वाजले असेल तरी सुद्धा 8 आणि पिलांचं आवरून झालं होतं आणि इकडे चाललो होतं. मी दरवाजा खोलतो. खोल बाबा तुझ्या हाताने, तू खोलतोय तर तू खोल. फायनली आज पिल्लूने दरवाजा ओपन केला मॉर्निंगचा आणि त्यानंतर आज काही बडे म्हणजे खूप खुशी होती त्यांना, कारण की झोप सध्या लवकर झोपते त्यामुळे लवकर म्हणजे व्यवस्थित झोप कंप्लीट होते. तर मलाही बरं वाटतं की त्यांची झोप कंप्लीट होते आणि सकाळी इतके सारे फ्रेश वाटतात. नाहीतर नेहमी त्यांना झोपेत मला गाडीत व्हॅनमध्ये उचलून ठेवावं लागतं, इतके सारे झोपेत असतात. आता बऱ्याच दिवस झाले लवकर झोपल्यामुळे इसका हाय बाय करत मला मस्त जातात एन्जॉय करत. आता आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. चला मी आवरते, भेटूयात परत. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे 15 यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. माझी देवपूजा वगैरे झाली आहे, तुम्हाला बोटांवरतून समजत असेल. इतकं असं डार्क असं नाही येतं. आणि देवपूजा झाल्यानंतर मी स्टार्ट केला आहे ब्लॉग, कारण खूप म्हणजे सारी क्लिनिंग करायची होती मला, त्यामुळं म्हटलं नंतरच स्टार्ट करूया. तर आता माझी देवपूजा झाली आहे. मस्त असे इकडे गाणे लावून दिलेले आहेत गुरुवारचे स्वामींचे. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते देवपूजा झालेली माझी. आणि आत्ता मी चालली आहे खरं तर बाजारामध्ये जे गुरुवारच्या पूजेचं साहित्य असतं ते घ्यायला. तर तुम्हाला दाखवते मी कुठून काय घेते ते. तर चलो कंटिन्यू करा, माझी पूजा दाखवते मी तुम्हाला. वेट मी तुम्हाला माझा आज बाहेरचा व्ह्यू नाही दाखवला, मी बघितला पण तुमच्यापर्यंत नाही पोहोचवला, सो तुमच्यापर्यंत पोहोचवते. 1 मिनिट. वाव, आज तुम्ही फुलं आले गाईज. इथे आज भरपूर फुलं आली होती आणि ती जास्वंदीची जी फुलं आहेत ना, ती वरती झाडालाच कोमेजून गेलेली आहेत. आणि बरेच फुलं अशी छान छान आली होती. ती कोमेजून बिचारी कोणी तोडणार तर कोणीच नाही, पण ते कोमेजून गेले आणि स्वतःहूनच खाली पडलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खाली तुम्हाला दाखवले मी, खूप सारी फुलं अशी खाली पडलेत. मस्त वाटतं बघायला वगैरे. देवपूजा दाखवते आणि मग आता आपण बाजारात जाऊयात. जाते ना. तर आपलं सगळं घेऊन झाले काकांच्या दुकानातून. काका हाय करा, यूट्यूबला चॅनल आहे माझं. काकांच्या दुकानातून घेऊन झालं. हा का? हा, मग आपल्या दुकानात आली आहे, सगळ्यांना दाखवते मी. हार घेतली, हार पण झाले आपण घेऊन मस्तपैकी. माझं छान ब्लॉग बघताय. चला येऊ. काही जस्ट घरी आली आणि मस्त असं मी सामान आणलेलं तुम्हाला दाखवते. आता पूजा करायला बसते. सो चलो कंटिन्यू. तर आज होता गुरुवार. सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. छान अशी मस्त प्रसन्न करून टाकणारी मी पूजा केली आहे. आणि इकडे मी देवीचं सामान घेऊन आल्यानंतर ही पूजा केली आहे, की जेणेकरून आता माझी आधी वस्तू आणल्या होत्या ना, मी माझ्या देवीचे सामान होतं त्याला 3 ते 4 वर्ष झालं होतं. आणि मी असं ऐकलं होतं की 3 ते 4 वर्ष कंटिन्यू असेल तर ते विसर्जित करून दुसरं घेऊन यायचं. तर ह्या वर्षी म्हटलं चला नवीनच घेऊन येऊयात आणि जे आधीच होते ते विसर्जन करून घेऊयात, म्हणून मी ते नवीन आणण्यासाठी गेले होते. खास आदल्या 2 दिवसापूर्वीच मला कळलं होतं, नाहीतर मी आधीच तयारी केली असती. इमर्जन्सी जाऊन मी सगळ्या वस्तू आणल्या, मुखवटा वगैरे, देवीला साडी वगैरे आणि छान असं त्या ओढणी वगैरे तर आधीचीच होती माझी. छान मस्त पूजा करून घेतली. प्रसन्न वाटतं एकदम असं. आणि मस्तपैकी मला खूप म्हणजे खूप फ्रेश वगैरे झाली माझी छान अशी. आणि मी तुम्हाला सांगते मी काय लावलं आहे ते. इकडे स्वामींची गाणी चालूच आहेत, तर मी इकडे लावलेलं आहे गजरा. तुम्हाला दाखवतो एकदा. घरातली सगळी क्लिनिंग ही आधीच झाली होती. तर आता मला इकडे काढायची होती बाहेर रांगोळी, कारण देवपूजा वगैरे सगळं छान असं आवरून झालं होतं. तर बाहेर असा वेळ द्यायचा होता मला, की रांगोळी आणि क्लिनिंग केली होती, पुसून वगैरे घेतलं होतं. आता इकडे मी डोर ओपन केलेला आहे. यांच्याशी गप्पा मारत हे चालले होते, त्यामुळे यांना सॉक्स दे वगैरे ह्या गोष्टी माझ्या चालू होत्या. आणि आता मला इकडे छान अशी क्लिनिंग करायची. तर मला सांगा माझा गजरा कसा वाटतं नक्की. कधीच मी लावत नाही गजरा वगैरे, कारण मला आवडत नाही. पण आज का माहीत नाही, त्याच हारवाल्या काकूंकडे मी म्हटलं मला गजरा घ्यायचा आहे आणि मी घेतला, भांडून घेतला की कमी करून द्या आणि दिला. आणि तो मला लावोशी वाटला, सो मी लावला. कसं वाटतं नक्की सांगा. मलाही खूप छान वाटत होता म्हणजे बघायला. आणि घातल्यानंतर काय माहिती काय वेगळीच फिलिंग आली, म्हणून मी घातला. कधी घालतच नाही मी गजरा, लग्न वगैरे असेल इनकेस तेव्हाच, ते पण क्वचित आंबड्या वगैरे बांधला तर. अशा मोकळ्या केसांना मी गजरा बिलकुल लावत नाही. आणि छान अशी रांगोळी काढून घेतली. आता हे तर निघून गेले होते. मस्त सिम्पल अँड स्वीट. दरवाजामध्ये पूर्ण तर काय रांगोळी मी काढत नाही, पण अशी
पट्टी म्हणून काढते. लेपन लावायला मला हे जे दिसते ना पट्टी ती मी काढली नाही, त्यामुळे मला हळदीचं लेपन काय त्यावर लावता आलं नाही आणि मग केलंच नाही. आता सगळं काही आवरलं. मला हे टेन्शन आलं की सगळ्यांचा नाश्ता आणि ऑल ह्या गोष्टी होऊन इतका सारा पसारा किचनवर झाला होता. आता तो आवरायचा होता. तर म्हटलं की एक एक गोष्ट सगळी करून आवरून घ्यावी, कारण की किचनवरचा जो तुम्ही पसारा बघताय तो माझा ह्यांना नाश्ता दिला आहे, पिल्लांना टिफिन वगैरे किंवा हे काढ ते काढ असं करून किचनमध्ये तसंच काढून ठेवले सगळ्या गोष्टी. त्यामागचं कारण कसं, मला आधी सगळ्यात आधी देवपूजा आणि पूजेची मांडणी करायची होती. आणि मी तुम्हाला सांगते गुरुवारची मांडणी सकाळीच मी करून घेते की दिवसभर म्हणजे बाहेर कुठं गेलो वगैरे असं, त्यामुळे प्रॉब्लेम नको. मस्त सकाळीच मांडणी वगैरे करून घेतली की घरात दिवसभर असं प्रसन्न आणि छान असं वाटतं. त्यामुळे आता गेले 2 वर्ष मी सकाळीच मांडणी करते. त्याआधी मी आणि पहिली गोष्ट म्हणायला गेले गुरुवार हे मी आत्ता एक 4 वर्षापासून करायला सुरुवात केलेली आहे. आणि पहिले 2 वर्ष मी संध्याकाळचीच मांडणी वगैरे करायची, पण आता 2 वर्षापासून सकाळचीच पूजा मांडून घेते. आणि पहिल्या माझ्या सासूबाईच करत होत्या, त्यांनी स्किप केल्यामुळे मी करायला लागले. आणि एका घरात 2-2 पूजा कशाला म्हणून त्याच करत असल्यामुळे मी करत नव्हते. आता त्यांनी स्किप केलं म्हणून मी आता सुरुवात केली. 4 वर्ष झालं पूजा करायला आणि हळूहळू सगळं बघून काही वगैरे मी शिकते. आता किचनवरचा सगळा पसारा मी क्लीन म्हणजे थोडक्यात घासण्यात टाकला आणि म्हटलं पहिलं कॉफी घ्यावी थोडीशी, कारण सकाळपासून चहा पण नव्हता मी घेतला. तर म्हटलं आता कॉफी बनवलीच होती तर घ्यावी पटकन. आणि इकडे गाणी चालूच होती स्वामींची, विठ्ठलरायाची. आणि पिल्लू आलं त्यानंतर, त्याला जेवण भरवलं मस्त, डाळ भात अशी वगैरे त्यांच्यासाठी दोघांसाठी बनवलं होतं. आता मठात चाललेलो आहे आम्ही. आणि खरं तर नंतर जाणार होते, पण आता वेळ आहे आणि दक्षला आणायला जायचं. आज व्हॅन नाही आहे खरं तर बघू कसं होतंय तसं ठरवते. जर भेटलाच चान्स तिकडनं तर तसंच दक्षला पण आणायला जाईल मी. सो कंटिन्यू करा. मठात स्वामींचं दर्शन तुम्हाला देता आलं असेल तर, देता येईल तर नक्की देते तुम्हाला स्वामींचं दर्शन पण. लेट्स गो. बेबी गेलं खाली कुठे? एक माझ्या हाती टोपी बिपी घालून गाईस फारशे बघायचं तुम्हाला. इकडे उजेडामध्ये हाय कर गाईजला. आता आम्ही मठात चाललो आहे आणि मठातून कोण येत आहे? नंद्या येते. चलो कंटिन्यू करा. चला येता का तुम्ही आमच्या? चला तर मग आपण आता मठात चाललेलो आहे. आणि इकडे पिल्लू म्हटलं मम्मा मी ब्लॉगिंग करतो, पकडू का फोन? म्हटलं नको पिल्लू, आपण गाडीवरती चाललोय, फोन ठेवून. नाही म्हटलं आम्ही करतो, तरी पण त्याला माझी वॉर्निंग होती पिल्लू आयफोन आहे नीट पकड वगैरे. तर म्हटलं हो मी पकडतो म्हणून. आणि पुढे बसलं माझं पिल्लू माझ्यासोबत गाडीवरती. आणि मी पहिल्यांदाच त्याने हे ब्लॉगिंग केलं असेल, शूट केला असेल कॅमेरा, की गाडीवर बसून. कधी मी गाडीवरती कॅमेरा चालू करत नाही, पिल्लं जरी असताना तरी. मी एकटी किंवा छकुलीसोबत असेल तर आमचं होतं, पण एकटी सिंगल असताना पिल्लू असताना करत नाही. तर अशा प्रकारे आम्ही चाललो होतो. आणि इकडे आम्हाला भेटली आमची आई, म्हणजे आमची नंद्याई, जे आमच्यासोबत मठात येणार होती. पिल्लूने त्यांना कॅप्चर केलं आणि त्या म्हटल्या की येते म्हणून मी पण. सो त्यांना पिकअप केलं आणि आम्ही मठात गेलो. आणि ये पिल्लू. आणि काय सांगू तुम्हाला, मठात गेलो आणि म्हणतात ना बॅड लक, तर गेटच बंद होतं एक 4-5 वाजेपर्यंत. सो म्हटलं जायचं तर आहे म्हणून आम्ही पूर्ण नाक्यावरून लॉंग वेनी आम्ही मठात गेलो. फायनली इकडचा असा व्ह्यू होता, खूप छान आणि प्रसन्न वाटत होता. आणि इकडे मी का हसते ना, मी त्याचं तुम्हाला कारण सांगते. गाडीवरती ना हर्षूने खूप साऱ्या डुलक्या मारल्या होत्या आणि मी त्याला एक हाताने गाडी चालवून एक हाताने पकडत होते की पडू नये, होत फुटू नये. आणि हा मला इकडे येऊन म्हणतोय मम्मा तू गाडी जोरात चालवत होती ना. मग माझ्या डोळ्यात कचरा बिचरा जात होता म्हणून मी डोळे झाकले होते. हसू की रडू इथं हे झालं होतं मला, किती खोटं बोलते, पूर्ण डुलक्या मारत होता. चलो असो. तर त्यानंतर मस्त असं देवदर्शन आणि प्रसन्न वाटलं. आणि पहिली गोष्ट इथे मठात गेली ना, आज तर बिलकुल अशी गर्दी नव्हती, मनसोक्त दर्शन झालं आणि खूप वेळ शांत बसून राहिलो. आणि खरंच स्वामींचं दर्शन तुम्ही पण घ्या, मी तुम्हाला दिलेलं आहे, कारण मला वेळ भेटला आणि शूट करायला पण भेटलं. शक्यतो स्वामींच्या मठात शूट करून देत नाही. पिल्लांनी नाणींनी दर्शन घेतलं, मीही छान असं दर्शन घेतलं. स्वामी महाराजांचं मीही तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, तर नक्की श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी छान असं दर्शन घ्या. आणि मस्त असं दर्शन घेऊन आम्ही बराच वेळ मठामध्ये बसलो आणि त्याच्यानंतर मग घरी निघालो. घरी येता येता विचार असा पडला होता की संध्याकाळची भाजी घेऊनच जावी, कारण की संध्याकाळी परत मला काही येता येत नाही. म्हणून ऑन द वे आम्ही नाक्यावरूनच आलो आणि तिथून परत येताना मग आमच्याच भांगरवाडीत मी जिथे नेहमी भाजी घेते त्या दादाकडून मी भाजी घ्यायला थांबले, कारण परत येणं माझ्याकडून होणार नव्हतं. भाजी म्हणजे जास्त भाजी मी काही घेणार नव्हती, फक्त मला ना पावटा आजच्या दिवसाच्या भाजीचा घ्यायचा होता. आणि काय घेतलं, मेथी घेतली कारण उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारच होता. म्हटलं शुक्रवारच्या भाजीला मार्केटला मी जाईन, पण मी जास्त काही भाजी घेतली नाही, फक्त पावटा आणि मेथी घेऊन आले. आणि उपवासाचे थोडे चिप्स आणले, जेणेकरून दिवसभर मी काहीच खाल्लं नव्हतं. आता जवळजवळ दुपारचे वाजले होते 3 आणि म्हटलं थोडंसं पाणी प्यावं, कारण दिवसभर मी ती कॉफी घेतली त्यावरतीच होते. आत्ता मी चिप्स खाणार आहे थोड्या वेळातच आणि थोडंसं रिलॅक्स केलं. आणि त्यानंतर घेतली संध्याकाळची दिवाबत्ती करायला आणि छान असं
पुस्तक वाचून घेतलं देवीचं आणि मस्त पुस्तक वाचून पिल्लू बघा माझ्या शेजारी किती छान बसले आणि जय करायला म्हटलं की लगेच बसतं आणि दक्षी होता तिथे. सो त्याच्यानंतर फायनली बाहेरची दिवाबत्ती वगैरे करून अगरबत्ती वगैरे दरवाजामध्ये ओवाळून घेतली आणि छान असं प्रसन्न वाटत होतं संध्याकाळच्या टायमिंगला. तर पिल्लू कधी कधी माझं इतकं कॉमेडी करतं की काय विचारूच नका. इथं पण चाललं होतं की मम्मा मी घेऊ का ओवळायला वगैरे, पण मला ह्याची भीती होती की तो पडद्यांना वगैरे लावेल किंवा काय. म्हणजे तो करतो छान, पण भीती ह्या गोष्टीची असते की चुकून पडद्याला अगरबत्ती लावेल वगैरे, ह्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे मी त्याला मोस्टली देत नाही. क्वचित दिलं तर त्याच्यासोबतच असते. छान अशी दिवाबत्ती झाली आता माझी आणि दिवाबत्ती झाली आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची मला तयारी करायची होती. संध्याकाळ तर बऱ्यापैकी झालीच होती आणि तुम्हाला माहिती आहे की उपवास असल्यानंतर पटापट स्वयंपाक कधी होते आणि सगळ्या गोष्टी कधी होतात असं होतं. आणि त्यानंतर मग भाजी निवडायला घेतली. एकीकडे कुकर लावूनच दिला होता मी वरती आणि पावटा आणला होता तो सोलत होते. मेथीची गड्डी मला सोलायची होती. मेथीची भाजी सोलायची म्हटलं ना बापरे, मला फार कंटाळा. खायला फार आवडते पण मी कधी क्वचितच आणते कारण की तिला निवडायचं मला फार कंटाळा येतो. त्याच्यानंतर एकीकडे पटकन झालं, पीठ मळून घेतलं आणि मेथीची भाजी एकीकडे टाकून घेतली, दुसरीकडे पावट्याची भाजी टाकून घेतली. असं करत किचन वट्ट्यावरती खूप सारा पसारा झाला होता. पण मी एकच मनात ठरवलं तर पहिला स्वयंपाक करून घेईन आणि त्यानंतर सगळा किचनवरचा पसारा क्लीन करेन. कारण की एकदम ॲट अ टाईम एवढा कंटाळा म्हणण्यापेक्षा दमल्यासारखं झालं होतं. कारण मी 2 राऊंड दोनदा बाहेर गेले होते गाडीवरती आणि त्यामध्ये नाक्यावरून गाडीवरतून आले ना उन्हातून, त्यामुळे जास्त असं म्हणजे नाही का ऊन लागल्यामुळे हे झालं होतं आणि त्यात उपवास होता. आणि मस्त पावट्याची भाजी एकीकडे टाकून घेतली. मला ना असे तिखट उपवासाच्या दिवशी भाज्या आवडतात. असं म्हणजे पनीर वगैरे अशा गोष्टी नको वाटतात खायला. उपवासाच्या दिवशी त्या गोष्टी मला म्हणजे असं गोड भाज्या अशा नको वाटतात. मग हे तिखट वगैरे खाल्ले की जरा जेवण पण जातं. त्याच्यानंतर फायनली स्वयंपाक सगळा झाला, क्लीन केला ओटा सगळा. इकडे वरण फोडणीला टाकलंच होतं आणि त्यानंतर आठवलं 2 दिवस झालं तूप करायचं पेंडिंग आहे. म्हटलं आज काही करून त्यालाही करून घेऊ देत. थोडासा वेळ काढून त्यातला तुपाला पण दिला आणि तूप काढत बसले आणि सगळं झालं होतं स्वयंपाक इकडे कंप्लीट. आणि त्यानंतर वरण फक्त फोडणीला दिलं होतं मी इकडे आणि तुपाला मी वेळ दिला कारण की म्हटलं आम्ही जेवण करेपर्यंत तूप पण होऊन जाईल. तर म्हणून मी तूप काढायला घेतलं आणि ह्या मशीनचा यूज मला खरंच खूप चांगला होता. एकदम 5 ते 10 मिनिटात तूप म्हणजे लोण्याचा गोळा तयार होतो आणि तूप रेडी होतं. तर इकडे मी तूप वगैरे काढून घेतलं आणि आम्ही जेवायला बसायच्या वेळेसच मी तूप वगैरे गॅसवर ठेवलं की जेणेकरून आम्ही जेवण करताच ते पण तूप होऊन जाईल त्यासाठी. चला तर मग इकडे माझं तूप झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. रवीने एकदम 5 ते 10 मिनटं लागतात. आधी मी मिक्सरवर करायची आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि इकडे तुपाचा तो लोण्याचा गोळा तुम्ही बघू शकता की इतकं सारं तूप निघाले. आता ते मस्त गॅसवर ठेवून देते आणि जेवण करून घेते, देवाला नैवेद्य दाखवते आणि मस्त जेवायला असं घेते. तर मग बघू शकता तुम्ही की लोण्याचा गोळा कसा पाण्यामध्ये तरंगते. मला आधी तूप बीप काहीच गोष्टी येत नव्हत्या. खरं सांगते या गोष्टींमध्ये मी आहे ना इन्व्हॉल्व कधी झालेच नव्हते लग्नाआधी. हळूहळू या सगळ्या गोष्टी मी लग्नानंतर हळूहळू शिकत गेले की जेणेकरून मला पण ही गोष्ट जमली पाहिजे. तूप दुसरे लोक करतात तर मला पण येणार ह्या गोष्टींमध्ये. हळूहळू करत मी शिकली आहे सगळ्या सण. आणि लोण्याचा गोळा कसा पाण्यात फिरतो. तर चला या लोण्याच्या गोळ्यासोबत आपण ब्लॉग इथे सेंड करूयात. बाय, भेटूयात उद्याच्या